महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना काही टक्के लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही। कोणाला 3 महिन्यापासून नाही, कोणाला 4 महिन्यांपासून नाही। त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचाही समावेश आहे। महाराष्ट्र सरकारनं डीबीटी योजना लागू केलेली आहे डिसेंबर 2024 जानेवारी 2025 पासून। आणि ज्यांचे आधार कार्ड लिंक नाही किंवा डॉक्युमेंटचे तांत्रिक अडचणी आहे त्यांना पैसे मिळालेले नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात कुठे 10%, 15%, कुठे 20% लाभार्थी असे आहे की ज्यांना 4-5 महिन्यापासून संजय गांधी निराधारचे पैसेच मिळालेले नाही। आपल्यासोबत काही लाभार्थी आहे। आजी काय झालं नेमकं? आजी पैसे नाही मिळाले, 4 महिने झाले तर तेच आहे, पैसे नाही मिळाले त्याच्याच आहे। काय कशासाठी नाही मिळाले म्हणजे? काय माहीत बाबा कसे नाही मिळाले तर आपल्याला काय माहीत। आपण 2-3 वेळा येऊ पाहिलं बँकेत, आलेच नाही पैसे। कागदपत्र मागला, आता हे कागदपत्र जमा करून राहिलो, दुसरं काही नाही। मोबाईलचा OTP काय मागते का? हो हो हो, OTP। मोबाईल आहे का तुमच्याकडे? माझा नातू आहे, नाताकडे आहे। आजी तुमचे पैसे किती दिवस झाले नाही मिळाले? मला बी 4-5 महिने काय 6 मार्च आला नाही मिळाले। काय म्हणतात ते? मला म्हणतात दिलं जाय म्हणे, दिलं म्हणे आले। आजोबा किती महिन्यापासून पैसे नाही मिळाले? 5 महिन्यापासून पैसे नाही भेटले। काय म्हणतात ते म्हणते OTP नाही ना, OTP मागून राहिले, OTP नाही राहिले मोबाईलमध्ये। काल बँकेत गेलो होतो तर साहेब म्हणे तिकडून पैसे देऊ, आम्ही तुम्हाला देऊ म्हणे, तुमचे आले नाही म्हणे, असे म्हणत होते। सगळे निराधार आपण या ठिकाणी बघू शकतो। या आजी आल्या। आजी किती दिवसापासून पैसे मिळत नाहीत? आता हा महिना झाला, म्हणजे 8 महिने होते। मी 2दा आली, जानेवारीत आली तेव्हा पण कागदपत्र दिले, मार्चमध्ये आली तेव्हा पण कागदपत्र दिले। मग मी पडली तर माझ्याने काही चाललं नाही झालं म्हणून मी नाही, म्हणून आता मी आली। आता केव्हा मिळतील पैसे? कागद OTP हां काय म्हणतात? अडचण काय आहे? अडचण आता आम्हाला काय माहिती, सरकारचं काम आहे ना। आजी पैसे मिळाले किती महिने झाले मिळाले? अरे बापा आता किती महिने झाले, जास्तच झाले, जास्तच झाले। काय म्हणतात? पैसे पाहिजे ना बाबा मले, जास्तच झाले। आजी तुमचे माझे 6 महिने झाले पैसे नाही आले तर काय म्हणतात अधिकारी? अधिकारी का म्हणतो आम्हाला OPT देतो तर ते बी आम्हाला येऊन नाही राहिले। OTP मोबाईल आहे का जवळ? मोबाईल नाही, मोबाईल नंबर तर आहे ना, त्याच्या पोरीचा याच्यावर तर आला पाहिजे ना। एक तर मला पोरीचा प्रॉब्लेम आहे, तिचा वडील नाही आहे, तिचे शिक्षण चालू आहे। मी पैसे नाही तर मी कशाने मी तिचं शिक्षण पुरं करू? प्रत्येकाची अडचणी आहे, फक्त नागपूरच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते संजय गांधी निराधारचे पैसे गेल्या 4-5 महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळाले नाही। तांत्रिक अडचण अशी आहे की त्यांनी बऱ्याच लोकांनी DBT योजना लागू झाल्यानंतर आपले ज्या डॉक्युमेंटच्या काही कागदपत्राची पूर्तता करायची होती ती केली नाही आणि त्यामुळे ही अडचण आहे। आता नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारचा कॅम्प लावलेला आहे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या मार्गदर्शनानुसार, कारण की ज्यांना अडचणी आहे त्यांना तात्काळ पैसे संजय गांधी निराधारचे चा निधी मिळावा यासाठी नागपूर जिल्ह्यानं प्रयत्न केलेले आहे। आता इतर जिल्ह्यांनीही पुढे येऊन जिल्हा प्रशासनाने या निराधार लाभार्थ्यांसाठी मदत करणं आणि त्यांचे पैसे वेळेवर मिळवून देणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।